नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आता कोणी सिग्नल मोडताना दिसलं तर तुम्ही स्वतः करू शकता त्यांच्यावर कारवाई. मग ती कशी करायची, चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. हे आता शक्य झालं आहे पुणे ट्रॅफिक ॲपमुळे. फक्त मोबाईलमध्ये डाउनलोड करा हे ॲप आणि तुम्हीही पुणे आरटीओ मध्ये तक्रार करू शकता. पुणेकरांनो, वाहतूक कोंडी, नियम मोडणारे चालक, सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट आणि हेल्मेट न घालणे या सगळ्यामुळे रोजचा प्रवास अगदी कटकट बनून जातो. पण तुम्ही स्वतः या सर्व नियमभंगांवर कारवाई करू शकता. तुम्हाला फक्त पोलीस ट्रॅफिक ॲप डाउनलोड करायचे आहे आणि कुणी नियम मोडताना दिसलं तर फोटो काढून तो या ॲपवर अपलोड करायचा आहे. सिग्नल मोडला, ट्रिप्सी गाडी चालवताना फोनवर बोलणे किंवा नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करणे, रॉंग साइडनं गाडी चालवणे अशा सर्व तक्रारी तुम्ही या ॲपवर फोटो सहित अपलोड करू शकता. आतापर्यंत या ॲपवर 42,000हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. 32,000हून अधिक तक्रारींवर पोलीस वाहतूक प्रशासनाने कडक कारवाई देखील केली आहे. आता प्रत्येक चौकात पोलीस असायलाच हवेत असं काही बंधन नाही. वाहतूक पोलीस नसताना देखील वाहतुकीचे नियम मोडणारे आता प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस असावेतच असं काही बंधन नाही. वाहतूक पोलीस नसताना देखील वाहतुकीचे नियम मोडणारे आता या ॲपद्वारे सहज पकडले जात आहेत. थोडक्यात हे ॲप म्हणजे नागरिक आणि पोलीस यांच्यातील डिजिटल सेतू. आता आपल्या शहराची वाहतूक शिस्तबद्ध करणं ही फक्त पोलिसांची नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर पुणेकरांनो, पुढच्या वेळी कोणी नियम मोडताना दिसलं तर फक्त एक क्लिक करा आणि वाहतुकीत बदल घडवा. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.